कोण आहे ती फटाकडी जिने माझ्या नातवावर जादू केली आहे? तोच अभिजितच्या डोळ्यासमोर दिव्याचा चेहरा आला आणि चेहऱ्यावर हसू. फटाकडी नाही, बॉम्ब आहे. कोण आहे ती माहीत नाही. काय? आजी म्हणाली. मलाही आजच भेटली. तसे आजी बारीक डोळे करून बघू लागली. मीही आजच भेटलो. कोण, कुठे राहते, काहीच माहीत नाही. भेटला कसा? तो हसला आणि रस्त्यात घडलेला सर्व प्रकार त्यांनी आजीला सांगितला. तशी ती मोठमोठ्याने हसू लागली. म्हणजे या अभिजित सूर्यवंशीला घाबरवणारी कोणीतरी आहे. म्हणजे मला लवकरच तिची माहिती काढावी लागेल, आजी म्हणाली. तसा अभिजित तिच्याकडे पाहू लागला. अरे, असा काय पाहतोयस? सून बनवायची तर पूर्ण माहिती असायला हवी ना? तुझ्या बोलण्यावरून तर योग्य वाटते. म्हणजे तुला काय म्हणायचं आहे? हा पूर्ण सूर्यवंशी घराणा सांभाळणारी पाहिजे, प्रत्येकाला आपल्या ताब्यात ठेवणारी पाहिजे. अभिजित डोळे मोठे करून आजीकडे पाहू लागला. म्हणजे मॉम तर आत्ताच सासुरवास करण्याची स्वप्ने पाहत आहे आणि तू सर्वांना ताब्यात घेणारी सून हवी असे म्हणते. अरे, मला तुला ताब्यात घेणारी म्हणायचं होतं. काय? तसा आजी गालात हसू लागली. म्हणजे तू घाबरलास की काय आत्ताच? मी आणि घाबरेन याचा कुठे संबंध आहे का? या अभिजितला घाबरवणारी आजपर्यंत जन्माला आली नाही. मी पण बघतेच. तू कोणाची बाजू घेत आहेस? नक्की माझी की तिची? अरे, माझ्या नातसुनेची, जिचं आणखी नाव गाव माहीत नाही, तिच्याबद्दल तू स्वप्ने रंगवायला लागलीस. अरे, आज ना उद्या माहीत होईलच. ती कुठेही असली तरी मी तिला शोधून काढेन. तुझी तर कमालच आहे. जातो मी, मला झोप लागली आहे, अभिजित म्हणाला. नक्की झोपच आली ना, का तिची स्वप्ने बघायची आहेत? स्वीटी, तू तर कमालच आहे. मग तुला काय वाटलं? मी जातो आता. तू तर आकाशातले तारे तोडायला लागली, अभिजित म्हणाला आणि उठून पळत सुटला. अच्छा, म्हणून आजी मोठ्याने हसू लागली. ती कोण आहे ती लवकर शोधावी लागेल, आजी म्हणाली आणि बेडवर आडवी झाली. इकडे अभिजित रूममध्ये येऊन फ्रेश होऊन बाहेर आला आणि बेडवर आडवा झाला. बेडवर पडल्या पडल्या दुपारी घडलेला प्रसंग त्याला आठवला आणि तो हसू लागला. खरंच नुसती तिखट मिरची आहे. तो विचार करू लागला. घारे डोळे, गोरा रंग, सरळ नाक, मानेपर्यंत असलेले केस, लालबडक ओठ आणि निडर आवाज, जशी या सगळ्यांनी त्याला भुरळच घातली होती. अभिजितला काही केल्या झोप येईना. राहून राहून दुपारचा तो प्रसंग आठवत होता आणि तिचे ते सुंदर रूप. त्या रूपाने तर अभिजितच्या मनावर जादूच केली होती. त्या विचाराने रात्री कधीतरी त्याला झोप लागली. रात्री कितीही उशिरा झोपला तर सकाळी तो टायमिंगला उठायचा. आजही तो 5ला उठला. त्याचं वर्कआउट करून आला. त्यानंतर फ्रेश होऊन खाली डायनिंग टेबलवर आला. तोच त्याच्या मेडने त्याला कॉफी आणून दिली. नोकराने नाश्ता सर्व केला. तेवढ्यात आजीही डायनिंग टेबलवर आली आणि अभिजितकडे बघून हसू लागली. काय रे अभिजित, रात्री झोप आली ना? अभिजित आश्चर्यचकित होऊन आजीकडे पाहू लागला. बाकी सगळेही आजीकडे एकदा आणि अभिजितकडे एकदा पाहत होते. सर्वांच्या नजरा बघून आजी म्हणाली, अरे, तुझं डोकं दुखत होतं म्हणून विचारलं. तसा अभिजितने एक सुस्कारा सोडला. परंतु आजीच्या चेहऱ्यावर एक वेगळी चमक होती. ती अभिजितच्या नजरेतून सुटली नाही. नक्कीच त्याच्या डोक्यात काहीतरी चालू आहे हे अभिजितने ओळखले आणि पटकन नाश्ता करून बाहेर पडला. आज ऑफिसमध्ये बरेचसे नवीन एम्प्लॉय जॉईन होणार होते. दिव्याची गडबड चालली होती. आज तिचा पहिला दिवस होता. पहिल्याच दिवशी लेट व्हायला नको म्हणून तिची घाई चालू होती. ती वरून पळतच खाली डायनिंग टेबलवर आली आणि पटपट नाश्ता करू लागली. अगं बाळा, सावकाश खा. नाही आई, आज पहिला दिवस आणि
पहिल्याच दिवशी लेट व्हायला नको, नाहीतर पहिल्याच दिवशी लेट मार्क. ती नाश्ता करत होती तेवढ्यात बाहेरून श्रेयाचा आवाज आला. आलेच म्हणून बॅग आणि डब्बा घेऊन पळाली. जाता जाता घाईतच आईच्या आणि बाबांच्या गालावर पोट टेकवले आणि श्रेयाच्या स्कूटीवर जाऊन बसली. तशी तिची नॉनस्टॉप बडबड सुरू झाली. त्यांची स्कूटी गेटमधून आत जात असते तोच अभिजितची गाडी गेटमधून आत गेली. त्या गाडीला पाहून दिव्याचे डोळेच मोठे झाले. या माकडाला कोणी कामावर ठेवलं? अशी लोक जर कामावर असतील तर कंपनी विक्रीलाच काढावी लागेल. दिव्या एकटक भूत बघितल्यासारखं बघत होती. म्हणून सायलीने तिच्याकडे पाहिले तोच तिने तिला डोळ्याने खुणावले पाठीमागे बघ म्हणून सायलीने पाठीमागे पाहिले आणि अभिजितला पाहून तिचे डोळे मोठे झाले. तोच सायली दिव्याला म्हणाली, दिव्या चल, आज आपला पहिला दिवस आहे. पहिल्याच दिवशी वाद घालत बसू नको. मी काय पागल आहे का फुकट वेळ वाया घालवायला. त्यांनी गाडी लावली आणि आतमध्ये जाऊ लागल्या. तोच अभिजित त्यांना क्रॉस करून लिफ्टमध्ये घुसला. जाता जाता त्यांनी दिव्यावर एक नजर टाकली आणि कुत्सित हसला. अरे यार, हे सकाळी भेटायला पाहिजे होतं का? म्हणजे आजचा दिवस खराब जाणार, दिव्या म्हणाली. तोच सायली हसली. तुला काय झालं हसायला? चल पटकन, नाहीतर खरंच आजचा दिवस खराब जाईल, सायली म्हणाली. तशा त्या दोघी रिसेप्शनवर गेल्या आणि तिथे त्यांनी तिला न्यू जॉईनिंग म्हणून सांगितले. रिसेप्शननी राघवला आवाज दिला आणि त्यांच्या जॉईनिंगबद्दल सांगितलं. तसा राघव त्या दोघींना घेऊन आतमध्ये गेला. दिव्याची नजर मात्र राघववरच होती. ते राघवच्या नजरेतून सुटलं नाही. त्यांची जॉईनिंग प्रोसेस पूर्ण करून घेतली. त्या दोघींना त्यांचे टेबल दाखवले आणि कामाबद्दल त्यांना थोडं समजावून सांगत होता की त्याला अभिजितचा फोन आला. त्याने फोन रिसीव केला आणि म्हणाला, हा बोल, मला न्यू जॉईनिंगची लिस्ट पाठव. का? जे सांगितलं ते कर. पण आजपर्यंत तर सगळं मीच पाहत होतो. राघवच्या लक्षात आलं होतं, पण मुद्दाम त्याला चिडवण्यासाठी तो त्याला प्रतिप्रश्न करत होता. तोच अभिजित म्हणाला, 5 मिनिटात माझ्या केबिनमध्ये ये. राघव म्हणाला, आय एम कमिंग. राघवने त्यांना सर्व काही समजावून सांगितलं आणि जाता जाता न्यू जॉईनिंगची लिस्ट त्यांनी अभिजितला सेंड केली आणि तो अभिजितच्या केबिनमध्ये गेला. अभिजित फाईलमध्ये डोकं घालून बसलेला होता. राघव आल्याचे त्याला समजले होते, परंतु मुद्दाम त्याने त्याच्याकडे पाहिले नाही. राघव त्याच्यासमोर जाऊन बसला आणि म्हणाला, आज चेहऱ्यावरच्या आनंदामागचं कारण काय? तोच अभिजितने चमकून त्याच्याकडे पाहिले, जसे काही याला काही माहीतच नाही. तू मला कधी नाही ती आज न्यू जॉईनिंगची लिस्ट मागितली. साहेबांना गरज कशी काय पडली? राघव म्हणाला. अभिजित फक्त राघवकडे एकटक बघत होता. राघव म्हणाला, आज कुणाचं तरी दर्शन झालेलं दिसतंय. तसा अभिजित हसला. म्हणजे आमचा अंदाज बरोबर आहे म्हणायचं. राघव म्हणाला, काय म्हणाल्या वहिनीसाहेब? सकाळ सकाळ स्तुतीस्तुमनं उदळली की काय? तसा अभिजितने त्याला एक रागीट लूक दिला. राघव मात्र त्याला बघून हसू लागला. काय योगायोग म्हणायचा. काल भेटली, आज कंपनीत आली, काही दिवसात घरात. आणि त्याचे शब्द तोंडातच राहिले, कारण त्याच्या पाठीवरती अभिजितची थाप जी पडली. राघव ओरडला, अरे तू काय माझा जीव घेण्याचा विचार केला आहे की काय? तोंडाला येईल ती बोलशील तर तेच होईल. आता थोडंसं कामाचंही बघा. थोड्या वेळात मीटिंग आहे, त्याची तयारी करा. म्हणजे तू यासाठी मला बोलावलं होतं? मग तुला काय वाटलं? मला तर भरपूर काय वाटलं, पण जाऊ दे आता, म्हणत राघव बाहेर निघाला. तोच पाठून अभिजितने पेन फेकून मारला. भल्याचा तर जमानाच नाही
म्हणत त्याने केबिनचा दरवाजा ओढून घेतला. अभिजितने राघवने पाठवलेली लिस्ट ओपन केली. दिव्या सबनीस, नाईस ने, शिकार खुद चल के हमारे पास आ गई है म्हणतच त्याने स्माईल केली आणि कामाला लागला. थोड्याच वेळात त्यांची मीटिंग चालू होणार होती, त्यामुळे तो सगळ्या डिटेल्स चेक करत होता. तोच पिऊन त्याला सांगायला आला, सर सर्व रेडी आहे. त्याने त्याचं ब्लेझर उचललं आणि कॉन्फरन्स रूममध्ये गेला. त्याच्या बुटाच्या आवाजाने पूर्ण हॉलमध्ये शांतता पसरली. प्रत्येकाच्या चेहऱ्यावर 12 वाजले होते, कारण प्रत्येक आठवड्याला त्यांची मीटिंग व्हायची आणि त्या मीटिंगमध्ये कोणी ना कोणी नेहमी ओरडा खायचं. आज कोणाचा नंबर असेल याची कोणाला कल्पना नव्हती. सगळे जुने क्लायंट्स होते. नवीन आज जॉईन झाल्यामुळे त्यांना मीटिंगसाठी बोलावले नव्हते. ती दिलेली फाईल स्टडी करतच बसले होते, कारण आठवड्याला प्रत्येक डिपार्टमेंटला आठवड्यामध्ये केलेलं वर्क आणि त्याच्या सर्व डिटेल्स द्याव्या लागायच्या. हे काम त्या डिपार्टमेंटच्या हेडचं असायचं. आजही प्रत्येकजण आपल्या डिटेल्स देत होतं. मार्केटिंग डिपार्टमेंटचा नंबर होता तोच. अभिजित जोरात ओरडला, स्टॉप. सगळेच आता घाबरले. काय होणार माहीत नव्हतं. तोच त्यांनी विचारले, आणखी फाईल्स कुठे आहेत? सर ते आणखी कंप्लीट नाहीये, निशा म्हणाली. तोच अभिजित जोरात ओरडला, इथे काही तुम्ही फक्त गप्पा मारण्यासाठी येता की काय? त्या पूर्ण फाईल कंप्लीट करून मला संध्याकाळपर्यंत हव्या आहेत. आता मात्र निशाचा चेहरा बघण्यासारखा झाला होता. प्रत्येकजण मनातून आनंदी होता. ही बया सतत दुसऱ्यालाच ओरडत असायची आणि अभिजितच्या पुढे पुढे करायची. आज मात्र त्यांनी तिची चांगलीच खरडपट्टी केली होती. मीटिंग संपली तसा अभिजित बाहेर पडला आणि इथे सगळ्या चर्चा सुरू झाल्या. निशा मात्र धुसफुसतच बाहेर निघाली. बिचारीचा अपमान जो झाला होता. बाहेर डेस्कवर आल्यानंतर सगळ्यांची चर्चा सुरू झाली. आज निशाला नाईट करावी लागणार. आज बॉसने चांगलीच तिची खरडपट्टी केली. तोच एक जण म्हणाला, मला तर वाटलं होतं निशाला आता कायमची सुट्टी भेटणार. वाचली बिचारी. प्रत्येकजण बॉसबद्दल काही ना काही बोलत होता. त्याच्या रागाबद्दल, कामाबाबत सर्व ऐकून दिव्या आणि सायलीला तर टेन्शन आलं होतं. आपली जर काही चूक झाली तर असाच हा सर्वांसमोर आपला अपमान करायचा. त्यापेक्षा आपण चूकच होऊ द्यायची नाही. आपलं काम आपण परफेक्ट करायचं, दिव्या म्हणाली. तोच सायली, अगं दिव्या, तो तुझा खडूस ही याच कंपनीत आहे. काय काम करत असेल का? तोच तरी आपला बॉस नाही? सायली म्हणाली. तो आणि बॉस तोंड बघितलं का त्याचं? दिव्या म्हणाली, अरे यार, हँडसम तर आहे. हँडसम आणि तो कुठे मेल बसतो का? मला वाटतं तू नीट बघितलं नाही. सायली म्हणाली, मी आणि का बघू त्याला? तोच लंच ब्रेक झाला आणि प्रत्येकजण कॅन्टीनमध्ये जाऊ लागला. दिव्या आणि सायलीनेही त्यांचा टिफिन घेतला आणि कॅन्टीनमध्ये एका कोपऱ्याचा टेबल बघून त्यावर बसल्या. दिव्याची नजर पूर्ण कॅन्टीनमध्ये त्याला शोधत होती, परंतु तो काही दिसलाच नाही. सायलीने तिची सर्वत्र फिरत असलेली नजर पाहिली आणि ती म्हणाली, दिव्या, कोणाला शोधत आहेस? कुणाला नाही. मग मी आल्यापासून पाहते तू पूर्ण कॅन्टीन बघत आहे. त्या तुझ्या माकडाला तरी बघत नाहीस ना? तोच. दिव्या म्हणाली, मी आणि त्याला का बघू? मग इथे दुसरं कोणी आहे का तुझ्या ओळखीचं? तसं दिव्याने तिच्याकडे रोखून पाहिलं. सायलीने तिची बत्तीशी दाखवली आणि जेवायला सुरुवात केली. दिव्या जेवत जरी असली तरी तिची नजर पूर्ण कॅन्टीनमध्ये फिरत होती. तिच्याही न कळत ती विचार करू लागली, का आला नसेल जेवायला? खरंच ते माकड तरी बॉस नसेल का? जर तो बॉस असेल तर माझी चूक नसतानाही तो चूक काढेल. एक ना अनेक विचार दिव्याच्या मनात घोळू लागले. त्यांनी त्यांचं टिफिन संपवलं आणि जाऊन त्यांच्या डेस्कवरती बसल्या आणि राहिलेले काम पूर्ण करू लागल्या. जवळजवळ संध्याकाळचे 5 वाजले होते, परंतु आणखीनही तो
त्यांच्या नजरेस पडला नव्हता. शेवटी दिव्याने तिच्या डोक्यातले विचार झटकले आणि तिची बॅग उचलून ती आणि सायली निघाल्या. पार्किंगमध्ये येऊन त्यांनी त्यांची गाडी काढली. तोच अभिजितही बाहेर पडला. तो त्याच्या गाडीकडे जातच होता की त्याची नजर दिव्यावर पडली आणि जाता जाता त्यांनी तिला डोळा मारला. तोच दिव्याने त्याला एक रागीट लूक दिला आणि तोंड फिरवलं. अभिजित मात्र तिच्या या कृतीवर गालातल्या गालात हसला. धन्यवाद मित्रांनी मैत्रिणींनो, जर माझा व्हिडिओ आवडत असेल तर व्हिडिओला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि हो, व्हिडिओ शेअरही करा.